गुजरातचा गुलाम धावत आला. आला बघा रिक्षावाला गुजरातचा गुलाम धावत आला. मला ओळखला असेलच. मीच तो सगळी पद भोगलेला तरी विरोधकांशी हात मिळवणी करून स्वतःचा पक्ष फोडून वेगळा गट स्थापन केलेला राजा रिक्षावाला. प्रधानजी म्हणजे वेगळी क्वालिटी. ते जगतात कलियुगात पण वागतात पेशवाईत असल्यासारखे. ते घोषणा दिल्याशिवाय येणार नाही. निगार को होशियार, पाताळ यंत्री, षडयंत्री, महाराष्ट्राचे खलनायक कोण? अण्णाजी पंत येत आहेत हो. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईन. आणि सगळ्यांना मसणात नेईन. हो, काय बोलताय तुम्ही? कसं बोलताय मग? विसरू नका, आमच्यामुळे राज्य झालात आणि आम्हाला मागे ठेवून पुढे आलात. काय प्रत्येक ठिकाणी तुमची माझ्यावर वरात काढायची का? जरा कुठे गेलं बोलायला तोंड उघडलं लगेच मागून चिठ्या देतात. चिठ्या हो असं बोला, तसं बोला, हे बोला, हे बोला. तोंडासमोरचा माईक काढून घेतात, ताड काढून घेतात सारखं. जरा कुठे गेलो पूजेला उभा नुसतं राहिलो लगेच मागे येऊन चिकटतात असे. या बघा, हे नवरा बायकोचं सरकार आहे. असं विरोधक बोलायला लागलेत. सरकार युतीचं असो की महायुतीचं, ते नवरा बायकोच्या संसारासारखंच असतं ना. हो, आता हनीमून करूया आपण. हनीमून नाही, आता काडीमोड घ्यायची वेळ आलेली आहे. काय? कोर्टानं तारीख दिली. कोर्टाचं आम्हाला सांगते, कोर्टाचं तुम्ही आम्हाला सांगते. तुमचं कोर्ट तुमच्या मालकाबरोबर गणपतीची आरती करते आणि त्याचं आम्हाला सांगता का? अरे लाबाडा, सगळं आम्हाला कळते. तुम्हीच नाही या ठिकाणी लबाड. हा, हे पण येतं आपल्या बरोबर लबाड. हो, काय बोलताय? अरे दादा आले, तुतारी वाजवा, तुतारी. ए बाबा, नको 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 तुतारी, नको नको तुतारी. हा बरोबर, लोकसभेला तुतारीने यांची पिपाणी वाजवली ना. असं नाही. ते तिकडे आम्ही पडलो, आता परत इच्छा नाही तिथे उभं राहायची. राहा परत विधानसभेला उभे. नाही नाही राह नको. ए बाबा, ते आपलं घड्याळ्याचं लाव. टिकटिक वाजते जोरा, आपलं घड्याळ्याचं लाव. टिकटिक वाजते जोरानी, घड्याळ पळवलं चोरानी. टिकटिक वाजते जोरानी, घड्याळ पळवलं चोरानी. अरे तुला काय अक्कल आहे का नाही? काय बोलतोस तू? घड्याळ पळवलं चोरानी. एवढं घड्याळ चोरलं, लोकसभेला 12 वाजले ना. हो, काकांना सोडल्यापासून लय वाट लागली. कसली? कमरेची. बाकी कसली नाही. कमरेची नाही, तुमच्या राजकीय करिअरची वाट लागलेली आहे या ठिकाणी. नाही, पण आता सगळं व्यवस्थित होणार आहे, कारण आम्हाला आमची लकी गोष्ट मिळाली या ठिकाणी. गुलाबी जॅकेट आणि सदरा सलवार, बनायचं काकावानी पळवून आमदार. गुलाबी जॅकेट आणि सदरा सलवार, बनायचं काकावानी पळवून आमदार. पण बरं केलं दादा तुम्ही आलात, नाहीतर आम्हाला वाटलं पुन्हा याल पहाटे पहाटे. हे बघा, पहाटे पहाटेच बोलून टोमने नका मारू. आम्ही दिवसा ढवळ्या आलो आणि गेलो. आम्ही यांच्यासारखं नाही, रात्रीच पळून गेलो. या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी. अरे आम्ही पळालो, पण कुठे पळालो? सुरत, गुवाहाटी, गोवा. काय मजा केली. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. सार्वत्रिकमती हाय रे. बऱ्याच दिवसांनी टेबलवर चढून नाचल्याचा फील आला. पण मला एक कळलं नाही, तुमच्यासाठी एवढी पळापळी केली तरी यांना का बरोबर घेतलं? कारण तुम्हाला एकट्याला बरोबर घेऊन आमचा काहीच फायदा नव्हता. एकटा नाही आलोय, 40 जणांना बरोबर घेऊन आलोय. अल्ली बाबा 40 चोर. हो, तुम्ही पण एकटे नाही, 40 जणांना बरोबर घेऊन आलाय. तुम्ही पण अलीबाबा 40 चोरच आहे. आता चोर म्हणा, आम्हाला धमक्या दिल्या, ही फाईल ओपन करू, ती फाईल ओपन करू, म्हणून झकमारी करत तुमच्यावर यावं लागले. हे तर काय नाही, आम्हाला तर धमक्या दिल्या, दादा जेलमध्ये जाईन अँड की पीसिंग 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 पीसिंग. किती पीठ काढणार त्यांचं? एवढ्या धमक्या देता आम्हाला, तरी तुमच्याबरोबर आहे ना आम्ही. आता कशाला बोलले बोला. तेच सांगतो, मुद्द्याचं बोलूया. आता तिघं मिळून विधानसभेचं नवीन धोरण ठरवूया. नका बोलू धरण, आलो जाऊन. अहो धरण नाही बोलले, धोरण बोलले ते.
ओके 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 नका बोलू ओके. आठवतात ना त्यांना खोके. अरे नका बोलू खोके दुखते माझे डोके. बघू कशाने दुखते. बघा यांच्या कपाळावर तर शिक्का मारलाय. काय गद्दार. तुमच्या कपाळावर काय खुद्दार लिहिलंय का? डबल गद्दार लिहिलंय. सांगताय मला. हे बघा ते काय माहित नाही. आम्हाला 100 जागा पाहिजे. 100 जागा. लोकसभेला कशा बशा 4 जागा दिल्या, कशी बशी 1 जागा आली. हे बघा तुमच्या पण 7च जागा आल्या, त्यात पण आम्ही साथ दिली म्हणून. अरे तुमची साथ नाही, तुमच्या काकामुळे झाले सगळं. तरी मी तुम्हाला सांगत होतो आमच्या काकांच्या नादी लागू नका. माग 105 जणांना घरी बसवलं. इसरला का काय तुम्ही? बोलताय तुम्ही? आता काका बरोबर नाही, आमच्या बरोबर आहे. नाही लक्षात राहत माझ्या. आता लक्षात ठेवा, याचाच बदला म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या काकांपासून तोडून इकडे आणले. आणि त्याचाच वचपा म्हणून काकांनी तुम्हाला 42 जागेवरून 9 जागेवर आणले. काय बोलताय इथे? हे बघा ते परत तुमच्या सर्वेचं कारण देऊन आमच्या जागा कमी करू नका. लोकसभेला केलं का? यावेळी ते चालणार नाही. आम्ही आमचा सर्वेवाला बोलवलेलं आहे. आम्ही आमचा